जप्त करण्यात आलेला वाळूचा टेम्पो चक्क तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरी करण्यात आल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली। गौण खनिज कायद्याखाली कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूक सदराखाली जप्त केलेला टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्यानं चोरून नेला। ही घटना उत्तर तहसील कार्यालयाच्या परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उत्तर तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा वाळू वाहतुकीत गुंतलेला MH12 R8676 क्रमांकाचा टेम्पो गौण खनिज कायद्याखाली कारवाई करत 2 ब्रास वाळूसह ताब्यात घेऊन उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात वाळूसह आणून लावला होता। रविवारी कार्यालयाच्या सुट्टीचा दिवस असल्यानं या संधीचा गैरफायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी वाळूनं भरलेला टेम्पो चोरून नेला। ही बाब समजल्यावर संतोष विश्वनाथ कांबळे राहणार वसंत विहार जुना पुणे नाका सोलापूर यांनी या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या चोरट्यानं टेम्पो आणि 2 ब्रास वाळू असा एकूण 1,12,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास गायकवाड हे करत आहेत।